हो आठवले या की वाकोडे साहेब वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने. वाकोडकर संघटना चंद्रकांत घाटोळ, गणेश वडगावकर, बाबू वा वा सर्व पत्रकारांना नांदेड जिल्ह्याकडून सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. रविवारी येईल यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सरपंच या मानपत्राच्या दिनाने या नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार एन एम बेंद्रेकरजी, पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री प्रकाशजी कांबळे, माजी परिषदेचे आपल्या अखिल भारतीय परिषदेचे माजी सरचिटणीस पत्रकार सावंतजी चौधरी साहेब, राज्य प्रसिद्धी प्रमुख परिषदेचे ॲडव्होकेट दिगंबरराव गायकवाड, आपल्या पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आणि आताच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीचे निमंत्रक प्रदीपजी नागापूरकर, सहनिमंत्रक रवींद्रजी अंगणवार, माजी जिल्हा माहिती अधिकारी आणि ज्येष्ठ पत्रकार श्री जेठे साहेब, ज्येष्ठ पत्रकार कलदासरावजी जहागीरदार, शुक्ला, माहिती राजे, माझे अत्यंत जवळचे मित्र आणि आमचे मीडिया हेड माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेबांचे, श्री अभिजितरावजी देशमुख, आता सर्वांची यादी घेतल्यानंतर लांब लचक आहे. उपस्थित सर्व बंधूंनो, आपल्या कार्याचं महती सांगण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय पातळीवर असतील किंवा राजकीय पातळीवर असतील अनेक कार्यक्रमाचं जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबतच नांदेड जिल्हा पत्रकार मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपण सुद्धा या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आणि आपला गौरव व्हावा यासाठीचा हा कार्यक्रम आहे. मित्रांनो, मी प्रारंभी धन्यवाद यासाठी सगळ्यांची मानतो. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षाची निवड नव्या वर्षामध्ये 1 जानेवारीला सकाळी करण्यात आली आणि प्रश्नोत्तर संघाच्या निवड तयार केला आहे. त्या गटावर पडली होती. त्यानंतर दुर्गाजी कांबळे असतील, गोविंद विजय असतील, मला लगेच
त्याप्रमाणे करून माझं अभिनंदन केलं. मध्ये धमछाक होते, मला माझा संघ आणि टीम द्या. म्हणजे एकटा माणूस 11 खेळाडूचं काम 13 खेळाडूचं काम करू शकत नाही. एक टीम मला जर चांगली दिली, कार्याध्यक्ष, समिती, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, संघटक महत्वाची सगळी पदं आहेत. ठीक आहे, मी मला एकट्याला निवड करायचा अधिकार काही समितीने दिलेला नाही. हे सांघिक निर्णय असतात आणि या सांघिक निर्णयामध्ये लवकरात लवकर तुम्ही सगळे बसलेला आहात. तुम्ही सगळ्यांनी माझी एक टीम तयार करून द्या. मग तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचं 2 वर्षामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. गोल्डन सेटला एक सुंदर काम करू. त्याला काय नाव देऊ आपण, ती जागा आपल्याला उपयोग करून दिली आपल्या नावानं आहे. रिसर्च सेंटर, रिसर्च सेंटर आहे. रिसर्च सेंटर आहे. आता आपण सगळ्यांनी, मी जरी पुढे असलो तरी आपण सगळ्यांनी मिळून ते कसं डेव्हलप करता येईल आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पत्रकारांना बसण्यासाठीची जागा, थोडंसं स्वच्छतागृह ज्याला आपण म्हणतो, थोडा आराम करण्यासाठी 2-4 कॉट, कारण किनवट माहूरून येणारा पत्रकार, देगलूरच्या कळककडून येणारा पत्रकार किंवा मुंबईच्या तिकडल्या जांभळच्या बॉम्बे येणारा पत्रकार, त्याला आलेल्या कुठं बसावं असं सगळं अडचणीचं होतं आणि कधी कधी विश्रांती घ्यायची वाटली तर त्यासाठी काही करता येते का ह्याचा आपण पहिला प्रयत्न सगळे मिळून करूयात. या आणि केली आपल्याला त्यामध्ये सहभाग घेता येतो. मग ते आपले चव्हाण साहेब असतील, आमदार प्रताप साहेब असतील, हेमंत भाऊ असतील, मोंडारकर असतील, कल्याणकर असतील, श्रीजाताई असतील, तुषार राठोड असतील, राजेश पवार असतील, जितेश असेल, भीमराव केरामजी असतील, जे ज्यांचं आपल्याला मदत घेणं शक्य आहे त्या सगळ्यांची मदत घेऊन कुठल्या पातळीवर कुठे काम आणलंय आणि ते आपण कसं मिळवू, सकारात्मक आणि होकारात्मक दृष्टीने काम केल्यानंतर यश मिळतं असं माझा स्वतःचा विश्वास आहे. आणि त्या दृष्टीने आपण आता निवडीपर्यंत आपण एकमेकाच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप कदाचित केले आहेत. माझ्याकडून वगैरे गेलं नाही, काही झाले असेल, झालं गेलं, गंगेला मिसळूयात. आता नव्या उमेदीनं कामाला लागूयात. संघटनेला तोडण्यासाठी अनेक माणसं बसलेली आहेत वेगवेगळ्या संघटना आणि यातून एक सकारात्मक बाबी आपण करूयात. बाकीच्या सर्व दिशा आणि ह्या सर्व बाबी ज्या आहेत हे ठरवण्याचे अधिकार आहेत. आपण सगळेजण बसून लवकरात लवकर बऱ्यापैकी उभारल्या गेलं पाहिजे आणि आपण जे बोललो ते वागलो असं इतरांनाही पटलं पाहिजे आणि इथून हा पदभार सोडून जाताना आपली स्वतःची पावले काय उमटावी याच सदहेतूने हे घेतलेलं पद आहे. या पलीकडे त्यात कुठलाही हेतू नाही आणि यासाठी ज्यांचं सहकार्य आवश्यक आहे, मग ते कुठलाही राजकीय पक्ष असो किंवा कुठलाही प्रशासनिक अधिकारी असो, त्यांच्या मार्फत सामूहिक हितासाठी जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करूयात. पुन्हा एकदा माझ्या पहिल्याच आपण मी आयोजित केलेल्या स्वतःच्या पुढाकारातून आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपण सगळं माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आला 15-20 जणांची अपेक्षा धरलो होतो, नवीनच आहे कोण येईल वगैरे, पण ही सगळी ज्येष्ठ मंडळी आलात आपण आणि सगळ्यांनी आशीर्वाद दिलात. या निमित्त सर्वांचे मनातून आभार मानतो आणि प्रस्ताविषयातच सांगतोय की जाण्याची गडबड करू नका. आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या शब्दाला पुनराम देतो. धन्यवाद सर. यानंतर माझे पीएम होण्यासाठी साहेब आणि उपस्थित सर्व मान्य नावं आता जास्त घेत. आज दर्पण दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आजचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना विनम्र अभिवादन आणि या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलात. सगळ्या संघटनेचे पण लोक इथं आहेत त्याचा अभिमान. पत्रकार संघाचा कार्यक्रम असला असता तरी आपण मोठ्या मनाने या कार्यक्रमाला सगळ्या वर्तमानपत्राचे चॅनलवर सगळे इथं आले. अभिजित दादा आहेत आमचे, त्यांना माझ्या एकच दोन-तीन सूचना करायच्या की अशोकराव चव्हाण साहेबांनी 2008-9ला नांदेडच्या पत्रकारांच्या विभागीय मेळावा घेतला होता आणि त्यांना सगळ्या या पार्श्वभूमी सगळी माहिती आहे या सगळ्या प्रकरणाची. या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी जर पुढाकार घेतला तर बियाणी साहेबांनी सुरू केलेला तो नाना आणि पार्कच्या व्यतिरिक्त स्वतंत्र असं 40 ते 50 बेडचं म्हणजे फक्त निवासाची व्यवस्था होईल बाहेरच्या आलेल्या पत्रकारांना आणि तिथं शौचालय असे एक 7-8 जर आपण सुरू केलं. यासाठी स्वतः साहेबांनी पुढाकार घेतला तर आमची ग्रामीण भागातली किनवट माऊर संतोष म्हटल्याप्रमाणे
त्यांची सोय या ठिकाणी होऊ शकेल आणि ते काम आपण थोडंसं फास्ट सगळेजण म्हणून करूया. आपण त्याच्यामध्ये 15-20 जणांची प्रत्येक मुख्य वर्तमानपत्र आणि बाकी चॅनलवाल्यांचे एक एक प्रतिनिधी म्हणून साहेबांना एक शिष्टमंडळ आपण वाटल्याचे आपण असले सर्वजण एकत्र साहेबांना भेटूया आणि त्यावर मग का निधीशिवाय कुठली कामं मागे काय झालं, पुढे काय होणार आहे किंवा काय होणार आहे आणि त्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सदस्यांना ते उपलब्ध राहावं. मग तो पत्रकार असला पाहिजे ही एक त्यामागची भूमिका. कारण साहेबांचा वर्ग हा सगळ्या मराठवाड्यावर महाराष्ट्रावर पसरला आहे. आपण अभिजित दादा आपण जर त्याबद्दल थोडंसं पुढाकार घेतला तर दुसरा अजून एक प्रश्न आहे. आधी स्वीकृती पत्रकारिता ग्रामीण भागातल्या लोकांना मिळत नाही, त्याच्यातल्या काही किचकटाटी आहे, त्याबद्दल थोडंसं आपण समन्वय. अधिकारी पातळीवर लोक जे आलेले आहेत आपले बहुतांशी परप्रांतीय आहेत, त्यांना मराठी भाषेबद्दल फारसं काही ज्ञान नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये त्रुटी करता येते. पत्रकार सन्मान योजनेचे 15,000चे 20,000 केले, अजून मिळाले नाही. आपल्या हाटकोरे बिचारा संघर्ष करतोय, सगळी कात्रण आहेत त्याच्याकडे पूर्ण. मग तिथले तुम्ही पत्रकारच नाहीत असं आपले लोक तिथे सांगतात तिथे. आणि त्यांचा ते एक पत्रकार पेन्शन योजनेचा त्यांचा एक प्रश्न आहे, हे 2-3 प्रश्न आणि आपल्या पत्रकारांचे वैयक्तिक लेवलचे सगळे प्रश्न आरोग्याचे असतात. सन्मान योजनेचा निधीच्या संदर्भामध्ये खूप जाचकाठी. चव्हाण साहेबांचं नाव आहे पण इतक्या जाचकाठी टाकून ठेवल्यात की ते पुरता पुढे म्हणजे एखादा गेला त्या चक्रामध्ये तो मरून जाण्याची पाळी अशी येऊ शकते. तर त्या सर्वांना न्याय, कारण कुठली वेळ कुणावर येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या किमान 2-3 पत्रकारांना देखील ते मिळू शकलं नाही, त्याचं दुर्दैव मग झाल्यासारखं आम्हाला आनंद होईल. आणि आपण स्वतः या सगळ्या बाबीची जाण, कारण सगळ्याशी तुमचा संपर्क आला या संदर्भात आपण जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांनी या संदर्भात पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आपल्याला भेटू. त्यांना विनम्र अभिवादन. मी सर्वांना शुभेच्छा देतो. जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी विस्ताराने या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसेच माझे स्नेही विजय जोशी यांनी सुद्धा काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. वेळेअभावी मी काही जास्त बोलणार नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा हा पत्रकारांच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी लढणारा एकमेव जिल्हा अशी ओळख आगामी काळात निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी करावं. मी पूर्वीपासून हेच सांगत असतो की पदं येतात जातात, पदाचा मोह न बाळगता जे झालं गेलं 2024मध्ये विसरून जायचं आणि 2025 पासून नवीन बॅटिंग सर्वांनी सुरू करावी आणि आपली स्थिरता जोपासावी, मनातले हेवे दावे बाजूला सारून नव्या जोमानं आपण सर्वांनी काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय. करून मी माझे 2 शब्द बोलतो. कारण आत्ताच आपण उल्लेख केला पत्रकार भवनाचा. खूप दिवसापासूनचा हा प्रश्न आहे. आपण चर्चा करतो आणि सोडून देतो, त्याचा पाठपुरावा करत नाही. पाठपुरावा करण्याची वेळ आता आलेली आहे आणि खंडागळे सरांनी पुढाकार घेतला तर बाकी सगळे त्यांच्या सोबत आहेत असं मी व्यक्त करतो. आणि या निमित्ताने सर्वप्रथम सर्वात जास्त सगळे पत्रकार संपादक जे आवर्जून उपस्थित आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि जास्त ते आपले वृत्तपत्राच्या माध्यमातून अन्याय असेल अत्याचार असेल त्यांचे चांगले उघडे सगळ्या याच्यासाठी दखल घेऊन जे काम करणं समाजाला एक कार्यक्रम अत्यंत घाई गडबडीत पण नीटनेटका आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि फराळ करून जावा जेवण नाही.